नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 31 जुलै 2026 रात्री। शेतकरी बंधूंनो, रात्री बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस पडला। आमच्या इथे देखील रात्री पाऊस पडला आणि काल तुम्हाला मी ह्याच्या इथलचाच काल 5 वाजताचा व्हिडिओ फेसबुकवर दिलेला होता आणि त्यावेळेस पाणी थोडं कमी होतं आणि काल 5 वाजता आपण तुम्हाला मी सांगितलं होतं की पाणी इथं वाढलेलं उद्या सकाळी दाखवणार आहे। तर सध्या 10:30 वाजलेले आहेत। तर पाहू शकता तुम्ही, आणि पाऊस सकाळपासूनच कमी झाल्यामुळे थोडंसं अजून पाण्याच्या मध्ये कमी झालेलं आहे। पण पाणी अजून बरंच आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे पाऊस तरी वाढला आणि पाणी देखील वाढलेलं शेतकऱ्यांना पाणी पडत आहे। तर राज्यामध्ये एकंदर सूर्यदर्शन आपण सकाळी देखील मॅसेज दिलेला होता। सूर्यदर्शन हे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील सूर्यदर्शन झालेलं आहे। तर परभणी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये सूर्यदर्शन सुरू होत आहे, तर काही ठिकाणी होण्याची बाकी आहे। म्हणजे 12 वाजेपर्यंत 12-1 वाजेपर्यंत सूर्यदर्शन परभणी जिल्ह्यामध्ये होईल, बीड जिल्ह्याचा पूर्व भागामध्ये देखील होईल। तर एकंदर शेतकरी बंधूंनो, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात या भागामध्ये मात्र या जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या 1 ऑगस्ट 2 दिवसामध्ये जोरदार तर अतिजोरदार देखील पाऊस पडणार। तर काही ठिकाणी हलका ते मध्यम देखील पावसाची शक्यता आहे। नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगरचा थोडासा उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो। आणि एकंदरच 1 ऑगस्टपासून पुढे म्हणजे 2 ऑगस्टपासून राज्यामधून पाऊस कमी होईल। फक्त थोडासा काही कानाकोपऱ्यामध्ये थोडासा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहील, पण त्यानंतर सोडाक्याचा पाऊस सुरू राहील 2 ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत, 6 ते 7 ऑगस्टपर्यंत। तर 6-7 ऑगस्टपर्यंत हो 6-7 ऑगस्टपासून परत पुन्हा अजून राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। तर 6-7 ऑगस्टपासून परत पुन्हा विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र, नाशिक विभाग, कोकणामध्ये देखील 7 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो। तर हा झाला शेतकरी बंधूंनो आपला अंदाज। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्ञानेश्वर चिकणे। तर आज आहे 31 जुलै 2026। शेतकरी बंधूंनो, पाहू शकता आमच्या गोदावरीला पाणी वाढलेलं आहे आणि आपण त्याप्रमाणे 26 तारखेला सांगितलं होतं गावकऱ्यांना की पाणी येणार आहे आणि त्याप्रमाणे बंधाऱ्यामध्ये पाणी आलेलं आहे। आणि इकडे प्रत्येक जणाच्या मोटर काढण्याच्या गडबडीत काही जणांनी काढून ठेवलेल्या आहेत वरी, तर काही जण अजून काढत आहेत। इकडे पाहू शकता तुम्ही इकडे। आणि राज्यामध्ये देखील आजच्या टायमाला बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे शेतकरी बंधू। काय ठिकाणी तर वाहून अतिवृष्टी देखील पडलेली आहे शेतकरी बंधूंनो। तर आमचे गावकरी शेतकरी बंधूंनो मोटरा काढत आहेत, इकडे पाहू शकता। तर सर्वांच्या गडबडी मोटरा काढण्याच्या गडबडी आहेत। पाणी गोदावरीला आलेलं आहे। धन्यवाद।